तर त्याची जी पहिली केस होती आपल्या इंडियाच्या इकॉनॉमिकल कॅपिटल मुंबईमध्ये, की आम्ही रात्री झोपलो की आमच्या चेस्टवरती कोणतरी बसतं. कुटुंबाचं असं म्हणणं होतं की आम्हाला रात्रीची एक मुलगी दिसते बाल्कनीत. मला मुंबईमध्ये दादरची एक केस भेटली. चाळ आहे, आता मी नाव नाही घेणार ह्याच्यात, पण त्या चाळीची केस होती. ती लोकं मुंबई पुणे एक्सप्रेसवेने ट्रॅव्हल करत होते. लोणावळ्याला जाताना एक शॉर्टकट आहे, तिकडून त्यांनी लेफ्ट मारला. त्यांना एक मुलगा दिसला छोटा. जेवढे पण आत्मा आहेत माझ्या समोर या, मधी बसलेत आणि त्यांच्या आजूबाजूला सगळे आत्मा आले. असं काय झालं असेल की त्याला पायलटचं लायसन्स भेटलेलं ते त्यांनी नकारलं आणि त्यांनी IPSची स्थापना केली. त्या व्यक्तीचं नाव आहे गौरव तिवारी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भ्रमंती विथ तेजस या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे आपल्या पॉडकास्ट सिरीजचा एपिसोड नंबर 7. आजच्या पॉडकास्टला कोणीही गेस्ट नसणार आहे, मीच असणार आहे तुमचा गेस्ट, तुमचा होस्ट आणि तुमचा दोस्त तेजस प्रभू. आणि आज आपण एक व्यक्ती आहे तिच्याबद्दल बोलणार आहोत. आणि ती व्यक्ती नॉर्थर्न स्टेट्समध्ये भरपूर फेमस आहे, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेचसे लोक त्या व्यक्तीपासून अपरिचित आहेत. तर त्या व्यक्तीचं नाव आहे गौरव तिवारी. गौरव तिवारी हे एक असं व्यक्तिमत्व होतं जे की बनायला गेलेलं त्याच्या आयुष्यात पायलट. तो पायलट झाला पण होता, त्याला लायसन्स पण भेटलं होतं, पण त्यांनी ते लायसन्स नकारलं. आणि त्यानंतर गौरवनी इंडियन पॅरानॉर्मल सोसायटी IPS ह्या ऑर्गनायझेशनची स्थापना केली. ही ऑर्गनायझेशन काय करते तर भूत, प्रेत, अलौकिक गोष्टी ज्या आपल्या समजच्या पलीकडे आहेत, ज्या सायन्स एक्सप्लेन करू शकत नाही, अशा गोष्टींवरती त्यांनी इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट केलं. असं काय झालं असेल की त्याला पायलटचं लायसन्स भेटलेलं ते त्यांनी नकारलं आणि त्यांनी IPSची स्थापना केली. आणि चांगला जॉब सोडून तो भूत, प्रेत ह्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टिगेशन करायला लागला. आणि तेवढंच नाही, त्यांनी पायलटची नोकरी तर नकारली, त्याबरोबर त्यांनी IPSचं म्हणजेच इंडियन पॅरानॉर्मल सोसायटी ह्याचं स्थापना पण केली. त्याच्यातून त्यांनी बरेचसे इन्व्हेस्टिगेशन केले. अराउंड एक रफली 6,000 त्यांनी केसेस सॉल्व्ह केले आहेत, जे की भूत, प्रेत ह्याच्याशी संबंधित होते. आणि त्याचा अप्रोच नेहमी सायंटिफिक असायचा. तो सगळ्या सायंटिफिक डिव्हाइस म्हणजेच EVM मीटर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्होल्टेज मीटर बोलतात त्याला. कोल्ड स्पॉट्स जनरेशन म्हणजे जिकडे असं काही नेगेटिव्ह एनर्जी असते किंवा काही एनर्जीज असतात, तर स्पेसिफिकली तेवढंच रूममधल्या त्या रूमचं किंवा त्या कॉर्नर्सचं टेम्परेचर चेंज होतं, थंड असतं बाकीच्या स्पॉट्सपेक्षा. त्याला कोल्ड स्पॉट्स म्हणतात. बरेचसे सायंटिफिक गोष्टी यूज करायचा तो त्याच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये. त्याला इश्यू झालेलं पायलटचं लायसन्स नकारण्यापासून ते IPS सोसायटीची स्थापना करेपर्यंतचा प्रवास हा खूपच खडतर, भयानक आणि रोमांचक होता. 2016ची ती काळी रात्र आली की जेव्हा गौरव तिवारी ह्याचं रहस्यमयरित्या निधन झालं. ते रहस्य अजूनपर्यंत सॉल्व्ह झालेलं नाही आहे. तर आता आपण पुढे पॉडकास्टमध्ये गौरव तिवारी ह्यांनी सॉल्व्ह केलेल्या काही केसेस, आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेचसे केसेस त्यांनी सॉल्व्ह केले होते, त्याबद्दल बोलणार आहोत. त्यातले एक निवडक 2-3 केसेस मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर पॉडकास्ट तुम्ही शेवटपर्यंत बघा, ही माझी नम्र विनंती. तर सर्वात प्रथम तर आपण हे जाणून घेऊया की त्यांनी त्याचं लायसन्स, जे त्याला पायलटचं लायसन्स भेटलेलं, ते त्यांनी का नाकारलं. कारण लायसन्स जेव्हा इश्यू करतात त्याच्यानंतर त्याला काही क्वेश्चन्स विचारतात चेक करायला की तुमची मेंटल हेल्थ स्टेबल आहे की नाही, सायकोलॉजिकली तुम्ही बरोबर डिसिजन्स घेताय की नाही. तर त्यांनी त्याच्या रिपोर्टमध्ये मेन्शन केलं होतं की ज्या विमानाला त्यांनी टेस्टसाठी यूज केलं, त्या विमानाचं इंजिन फेल्युअर झालं होतं आणि तेव्हा त्याला एका आत्म्याने हेल्प केली. ही जी गोष्ट आहे, कसं असतं, सायन्स या गोष्टींना मानत नाही. पॅरानॉर्मल किंवा मेटाफिजिक्स म्हणून एक ब्रांच असते, ती या गोष्टी एक्झिस्ट करतात असं मानते, बट सायंटिफिकली. आणि जे आपलं पायलट्स वगैरे असतात, त्यांचे जे एक्झाम्स असतात त्याच्यात ह्या गोष्टींना तेवढी व्हॅल्यू किंवा ती लोकं मानत नाहीत बेसिकली. तर तो झालं असं होतं की तो पायलटची टेस्ट द्यायला गेला रनवेवरती. त्याचं ते एक विमान होतं, जुनं असं विमान होतं, ते तो फ्लाय करत होता. फ्लाय करत असताना वातावरण बिघडल्यामुळे एका सर्टन हाईटला पोचल्यावरती त्याच्या विमानाने मॅलफंक्शन स्टार्ट केलं व्हायला. म्हणजे मॅलफंक्शन म्हणजे त्या विमानात काहीतरी बिघाड आला. पॅसेंजर प्लेन नव्हतं, 2 सीटरचं, म्हणजे पुढे पायलट मागे को पायलट असं 2 जण मिळून उडू शकतो असं ते विमान होतं. बट सीन असा होता की तो पहिल्यांदाच म्हणजे टेस्ट द्यायला चाललेला, तर तो एकटाच होता विमानात. ते विमान त्यांनी बरोबर टेक ऑफ केलं, प्रॉपर चाललेलं, कम्युनिकेशन पण चाललेलं खालती ग्राउंड लेवल स्टाफसोबत. बट एका सर्टन हाईटला गेल्यावरती आणि तिकडे वातावरण थोडं बिघडलं होतं, त्यामुळे त्याचं विमान मॅलफंक्शन करायला लागलं. तर त्याला पण नाही माहिती, तो जसा तो तर तेव्हा नवीन होता, त्यामुळे त्याला काही जास्त आयडिया नव्हती.
सो त्यांनी काय केलं, ते स्विचेस ऑन ऑफ वगैरे केले, त्यांनी खूप ट्राय केलं, बट ते काय नॉर्मल होत नव्हतं आणि ते क्रॅश व्हायला चाललेलं. तेवढ्यात अचानक मागून एक हात त्याच्या खांद्यावरती येतो आणि तो बोलतो, की अशा गोष्टी ट्राय कर, ते नीट होईल. आता गौरव तेव्हा एकदम घाबरलेला होता. त्याच्यासाठी हे सगळं नवीन होतं. म्हणून मग त्यांनी काय केलं, त्यांनी जसं तो सांगत होता तेव्हा तो गोंधळला होता. तर त्यांनी जसं तो सांगत होता तसं केलं. ते विमान नॉर्मल झालं. सेफ लँड केलं. कलीग होती, तिला सांगितलं, की असं-असं झालं माझ्यासोबत. तर ती पण युजुअली कोणी बिलीव्ह करत नाही. बऱ्याचदा असं होतं, की माइंड स्ट्रेसमध्ये गेल्यावरती तुम्हाला हॅल्युसिनेशन्स वगैरे होतात. म्हणजे गोष्टी दिसतात. ज्या नसतात त्या गोष्टी दिसतात. असं होतं सायंटिफिकली. तर तिने ते समजून टाळून दिली ती गोष्ट. पण गौरवला माहिती होतं, की मी जे पाहिलं ते खरं होतं. मला ज्यांनी गाईड केलं ती आत्मा होती कुणाची तरी. मग त्यांनी त्याच्या विमानावरती रिसर्च केलं, की हे कधीचं मॉडेल आहे, काय आहे? मग लक्षात आलं, म्हणजे खूप रिसर्च केल्यानंतर कळालं, की त्या विमानाचा ना पुढे असा एक डॅशबोर्ड असतो, ज्याच्यात बटन्स वगैरे असतात बरेचसे. डॅशबोर्ड किंवा कन्सोल बोलू शकतो आपण. तर तो कन्सोल जो होता ना, तो एका ॲक्सिडेंट झालेल्या विमानाचा होता आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्याचा पायलट मेलेला. बट ते कन्सोल चांगलं होतं आणि ह्या विमानाच्या कन्सोलमध्ये काहीतरी गडबड झालेली. मग त्या लोकांनी कंपनी कॉस्ट कटिंग म्हणून ते कन्सोल काढलं आणि हे ॲक्सिडेंट झालेल्या विमानाचं कन्सोल तिथे फिट करून दिलं. मग त्याचा जो पायलट होता, तर त्याचा फोटो आणि जो गौरवला दिसलेला माणूस म्हणजे मागून ज्याने हात ठेवला आणि हेल्प केली, तो सेम होता. तिकडे गौरवला लक्षात आलं, की मला आत्मा दिसतात, तो कनेक्ट करू शकतो. त्याने त्याच्यावरती भरपूर रिसर्च केली. मग त्याला एक युनिव्हर्सिटी भेटली. तिकडे त्यांनी मेटाफिजिक्स नावाची ब्रांच आहे, ती त्यांनी मास्टर केली. आणि जे लायसन्स होतं, ते नाकारलं कारण की तो ॲग्री नाही झाला या गोष्टीला. जे तिथले कोच होते, ते म्हणत होते, की "तू ॲग्री कर, की असं काय नव्हतं." बट तो बोलला, की "नाही, मी पाहिलंय, मला माहिती आहे. मी ती गोष्ट म्हणजे असं डिसओन किंवा डिसॲग्री नाही करू शकत त्या गोष्टीला, की ती अस्तित्वात नव्हती." मग त्यामुळे त्याचं लायसन्स कॅन्सल झालं. त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं. आणि मग नंतर तो मेटाफिजिक्स त्यांनी स्टडी केलं, डिग्री घेतली आणि तो रिटर्न आला इंडियामध्ये. आणि इंडियामध्ये येऊन त्यांनी इंडियन पॅरानॉर्मल सोसायटी ह्या ऑर्गनायझेशनची स्थापना केली. आता ही झाली त्याची स्टोरी, जिथे त्यांनी एक पायलटचं लायसन्स नाकारून पॅरानॉर्मल सोसायटीमध्ये त्याची एंट्री झाली. आता आपण बोलूया त्याच्या पहिल्या केसबद्दल. जेव्हा तो इंडियात रिटर्न आला आणि पॅरानॉर्मल सोसायटी IPS ची स्थापना केली, त्यानंतर त्याची जी पहिली केस होती, त्याबद्दल आता आपण पुढे डिस्कस करूया. तर त्याची जी पहिली केस होती, ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या अगदी शेजारी, आपल्या इंडियाच्या इकॉनॉमिकल कॅपिटल मुंबईमध्ये. त्यांनी जस्ट नवीन-नवीन स्टार्ट केली होती ऑर्गनायझेशन, त्यामुळे त्याला समोरून तर कॉल्स यायचे नाही. मग त्यांनी एकदा पेपरमध्ये वाचलं, की मुंबईला एक हॉस्टेल आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांचे कंप्लेंट्स आहेत, की त्यांच्यासोबत सुपरनॅचरल गोष्टी होत आहेत. ज्या गोष्टीचा कुणाकडे आन्सरच नाही आहे. पेपरमध्ये असं आलं होतं, की त्याच हॉस्टेलमधल्या एका मुलाला गंभीर दुखापत झालेली आहे आणि ती कोणत्या माणसाने न करता एका सुपरनॅचरल आत्मा किंवा एनर्जीनी केली होती, असा त्यात दावा होता. ती हेडलाईन गौरवनी वाचली. मग गौरव जस्ट IPSची स्थापना केलेली, तो एकटाच करायचा तेव्हा स्टार्टिंगला इन्व्हेस्टिगेशन. सो तो बोलला, की मी जातो इथे. तर तो स्वतः गेला तिकडे, एकटाच होता आणि ती त्याची पहिली केस होती. आणि त्या हॉस्टेलमध्ये जाऊन त्यांनी सगळ्यांचे मत ऐकले. कोण बोलतं, की आम्ही रात्री झोपलो, की आमच्या चेस्टवरती कोणतरी बसतं, हेवी फील होतं. कोण बोलतं, की मला तिकडे एक माणूस दिसतो, तो मला बोलतो, की लेके जाऊंगा. बऱ्याच लोकांचे अलग-अलग अनुभव होते. मग गौरवने तिथे EMF मीटर सगळं लावलं आणि इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट केलं. त्याला रीडिंग्स पण भेटले. म्हणजे जिकडे अशा गोष्टी असतात, तिथली इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड ड्रास्टिकली चेंज होते. तर ती झाली. परत कोल्ड स्पॉट्स भेटले, जसं मी तुम्हाला आधी सांगितलेलं. अशा बऱ्याचशा गोष्टी भेटल्या आणि त्यांनी बोलला त्यांच्याशी. तेव्हा कळालं, की कोणीतरी एक प्लांट आणलं होतं आणि त्या प्लांटसोबत ती एंटिटी आलेली. कुणालाच माहीत नाही, पण ती एंटिटी एक डेमॉनिक एंटिटी होती. मग गौरवनी त्याच्याशी बोलला आणि त्यांना सांगितलं, की असं-असं आहे, हे झाड कोण घेऊन आलंय? मग त्यांच्यातला एक होता तो बोलला, "हां." म्हणजे जो जखमी झालेला ॲक्चुअली तोच घेऊन आला होता ते झाड. मग गौरवनी त्याच्या परीने प्रयत्न केले, कॉन्टॅक्ट केलं त्या एंटिटीशी. बोलला त्याला, की "बाबा असं-असं आहे, चुकून आणलंय, लहान मुलं आहेत. सो झाली मिस्टेक. मी तुला नेऊन तिकडे परत स्थापन करतो." मग त्याप्रमाणे त्यांनी ती जिकडून झाड आणलेलं तिकडे नेऊन परत लावलं आणि त्यानंतर त्या हॉस्टेलमध्ये कधीच परत काही अशा सुपरनॅचरल गोष्टी घडल्या नाही. ही होती गौरवची फर्स्ट केस. आता असं झालं, की थोड्या वर्षांमध्ये त्याला अजून केसेस भेटत गेल्या.
गौरव झाला भरपूर पॉप्युलर. मग परत त्याला मुंबईमध्ये दादरची एक केस भेटली. दादरमध्ये एक चाळ आहे, आता मी नाव नाही घेणार ह्याच्यात, पण त्या चाळीची केस होती. त्या चाळीत एक कुटुंब राहत होतं. तर त्या कुटुंबाचं असं म्हणणं होतं की आम्हाला रात्रीची एक मुलगी दिसते बाल्कनीत. आता तुम्हाला तर माहिती आहे दादरची चाळ आणि समजा चाळीत एक बाल्कनी आहे. तर ती मुलगी त्यांना बोलते की हे घर सोडून जावा. आधी तर त्यांनी लक्ष नाही दिलं. त्यांना वाटलं की स्ट्रेस वगैरेमुळे होत असेल. म्हणजे एका त्या मुलगी होती त्यांच्या फॅमिलीमध्ये, तिला दिसायची. नंतर तिच्या वडिलांना पण दिसायला लागली, भावाला दिसायला लागली. मग त्यांच्या लक्षात आलं की हे खूप विचित्र आहे काहीतरी. मग त्यांनी तोपर्यंत आपलं IPSची जी टीम होती ती स्प्रेड झालेली. खूप लोकांनी जॉइन केलं IPSच्या टीमला गौरवच्या. आणि मग ती लोकं त्यांनी जी फॅमिली होती, विक्टिम फॅमिली होती जी दादरची, त्यांनी कॉन्टॅक्ट केला गौरव तिवारीला. गौरव तिवारींना ॲक्च्युअली तेव्हा ते एक कॉन्फरन्सला होते दिल्लीला. सो त्यांनी त्यांच्या टीमला पाठवलं. तर त्यांची टीम आली, त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं आणि त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये लक्षात आलं की इथे एक नाही अनेक आत्मा आहेत. ते ऐकत नव्हते त्यांना. मग ते तिकडून सोडून म्हणजे ती लोकं त्याची टीम होती, त्यांनी गौरवला कॉन्टॅक्ट केला की गौरव सर ऐसा-ऐसा है, आप एक बार आओ, हमसे तो मतलब कंट्रोल नहीं हो रही ये चीज़ है. गौरव तिवारी दादरला आला. त्यांनी ते स्वतः गेले. ह्या सगळ्यांना बोलले की तुम्ही बाहेर जावा, मी आत बसतो आणि काय आहे काय नाही ते त्याचं मी आज सोक्ष लावतो. मग जेव्हा ते आत गेले, त्यांनी नंतर ही गोष्ट सांगितली सगळ्यांना. तर मुलगी तर त्यांना दिसली. प्लस ते बोलले की इथे किती लोकं आहेत. तर त्यांच्याकडे एक डिव्हाइस असतो. अर्थ काहीतरी बोलतात. मी ना डिव्हाइसचा फोटो टाकतो. तर त्या डिव्हाइसमध्ये ना तुम्ही कम्युनिकेट करू शकता आत्म्याशी. जर तुझा हा आहे तर एकदा लाईट, ना आहे तर दोनदा लाईट, अशा गोष्टी असतात. तर त्या गोष्टी ते घेऊन बसलेले. मग त्या लाईट्स ना कंटिन्यू ब्लिंक व्हायला लागले. त्यांनी जेव्हा विचारलं की किती लोकं आहेत? 1, 2, 3 किती? तर त्या ब्लिंक व्हायला लागल्या. मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने काय आलं, त्यांनी जेव्हा बोलले की जेवढे पण आत्मा आहेत माझ्यासमोर या. असं सिच्युएशन झाली की ते मधी बसलेत आणि त्यांच्या आजूबाजूला सगळे आत्मा आले. आणि ते किती 1, 2, 3 नाही, 24 तब्बल 24 ते 25 आत्मा होते त्या घरात. आणि मग गौरवनी त्यांच्याशी बोलला की काय प्रॉब्लेम झाला आहे. गौरव खूप धाडसी माणूस होता. म्हणजे आपल्यासारख्यांचं काम नाही. आपण 1-2 दिसले तरी घाबरून, बट गौरव इज व्हेरी, व्हेरी, व्हेरी करेजियस मॅन. मग त्यांनी पोलाइटली, नीट, धाडस करून प्रॉपर त्यांच्याशी बोलला. मग कळालं की तिथला जो आधीचा ओनर होता त्यांनी जादूटोणा करून आत्मा ट्रॅप करून ठेवलेले पर्सनल यूजसाठी, म्हणजे पर्सनल फायद्यासाठी, लोकांना त्रास द्यायला. आणि ते आता असं झालेलं की आत्म्यांसाठी ते त्यांचं घर झालेलं. आणि ही लोकं जेव्हा आली, शिफ्ट झाली या रूममध्ये, मग ते त्यांना अनॉय करायला लागले. त्या गोष्टींनी त्यांना त्रास व्हायला लागला. म्हणजे त्यांचं पण असं असतं की आमची एक स्पेस आहे, त्याच्यात तुम्ही माणसांनी नका येऊ. तर तसं होतं. मग शेवटी गौरवनी त्यांना सांगितलं की तुम्ही फॅमिलीला त्रास नका देऊ, ते हे घर सोडून जातील. आणि मग गौरव त्या फॅमिलीशी बोलला की इथून तुम्हाला घर सोडावंच लागेल, काही ऑप्शन नाही आहे. अशा गोष्टी झाल्या तिथे. मग त्या फॅमिलीनी पण ते घर सोडलं आणि नंतर मग त्या बिल्डिंगमध्ये परत कोण गेलं नाही राहायला, त्या रूममध्ये स्पेशली चॉलमध्ये. नंतर ती चॉल पण तोडली आणि त्याचं रिडेव्हलपमेंट वगैरे झाली. ते नंतरचा पार्ट आहे. बट ही होती गौरव तिवारीची मुंबईमधली सेकंड केस. आता आपण गौरव तिवारीच्या थर्ड केसमध्ये, जी की मुंबईची नव्हती बट महाराष्ट्रामधलीच होती. महाराष्ट्रामध्ये लोणावळ्याला चाललेले 3 मित्र. 3 मित्र जात होते, जसं आपण नॉर्मल लोणावळा ट्रिपला जातो. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे तर सगळ्यांनाच माहिती आहे महाराष्ट्रामधल्या लोकांना. तर ती लोकं मुंबई-पुणे एक्सप्रेसवेने ट्रॅव्हल करत होते आणि एक लेफ्टला लोणावळ्याला जाताना एक शॉर्टकट आहे, तिकडून त्यांनी लेफ्ट मारला. तर तिथे त्यांना एक मुलगा दिसला छोटा. आता तो त्यांच्या गाडीच्या समोर आला आणि ते ठोकले, म्हणजे असते त्याला उडवलंच त्यांनी बेसिकली. पण तो कुठे नंतर गायब झाला, कुणाला दिसला नाही. मग ते तिघं रात्री ट्रेक करणार होते ॲक्च्युली ते लोणावळ्याच्या इथे. तर ते एका गावात स्टे करत होते. तर त्यांना तो दरवाजावरती आला, धड केलं आणि त्यांना परत तो दिसला. मग ते तिघंही घाबरून पळाले. पण तो त्यांच्या पाठलाग करत मुंबईला त्यांना सगळीकडे दिसायला लागला. मग नंतर जेव्हा ती लोकं गौरवकडे आली आणि मग गौरवला हे सगळं सांगितलं. मग गौरव, त्याची टीम आणि ते 3 मित्र, असे ती लोकं सगळे गेले परत लोणावळ्याला, त्या स्पॉटला जिकडे त्यांना तो पहिला दिसला होता. तिकडे गेले. तिकडे गेल्यावरती तिथल्या गावामध्ये वगैरे विचारलं. मग कळालं की एकदा एक लहान मुलगा खेळताना ट्रकनी त्याला उडवलं. तेव्हापासून त्याची आत्मा दिसते लोकांना. आणि तिथे असं मानलं जातं की जर दिसते तुम्हाला
तर तिकडे एक हनुमानाचं मंदिर आहे, तर तिकडे जाऊन पाया पडा. स्पेसिफिकली त्या म्हणजे ह्याला बचवा असं नाव दिलेलं. आणि नंतर मग गौरवनी त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन केलं आणि मग कळालं की तो जो बचवा आहे त्याचं असा काय मोटिव्ह नाही कुणाला त्रास द्यायचा. तो तुम्हाला जेव्हा संकटात तुम्ही जाता तेव्हा तो तुम्हाला दिसतो. तो तुम्हाला सांगतो की तुमच्यावर काहीतरी संकट येणार आहे आणि त्याच्यापासून तुम्ही सावध व्हा मग, असं त्याचं म्हणणं असतं. मग नंतर त्यांना 2-3 दिवस दिसला मित्रांना आणि नेमकं ते ज्या बसने जाणार होते ट्रॅकला, 1 हफ्त्याभरानंतर परत जाणार होते, त्याच बसचा ॲक्सिडेंट झाला. मग त्या मित्रांना पण कळालं की हा आपल्या रक्षणासाठी आहे, आपल्याला त्रास द्यायला नाही आहे. आणि नंतर मग तो त्यांना दिसणं बंदच झाला. तर ही होती एक लोणावळ्याची केस त्यांची. असे अनेक केसेस आहेत. आता सांगायला गेलो तर मी तुम्हाला जसं स्टार्टिंगला सांगितलं 6,000 केसेस त्या माणसाने सॉल्व्ह केले आहेत. तर आता आपण वळूया गौरव तिवारी ह्याच्या रहस्यमय मृत्यूकडे. गौरव तिवारी याचा मृत्यू 7 जुलै 2016ला त्यांच्या राहत्या घरी द्वारकाला झाला होता. असं म्हटलं जातं की मृत्यूच्या काही दिवस किंवा महिन्यांआधी ते खूप एकटे राहायचे. जास्त कुणाशी बोलायचे नाही. त्यांच्या पॅरानॉर्मल सोसायटी या ऑर्गनायझेशनमध्ये पण ते जास्त केसेस घ्यायचे नाहीत. एकटे राहायचे आणि फक्त त्यांच्या 1-2 जवळची लोकं होती त्यांना सांगायचे की इथे अशा पण काही गोष्टी आहेत ज्या आपल्या समजच्या पलीकडे आहेत, ज्या आपण समजू शकत नाही. कारण त्यांनी त्यांच्या केसेसमध्ये बऱ्याचदा असं केलं होतं, सगळ्या आत्म्यांना सांगितलेलं की तुम्ही ही जागा सोडा, तुम्ही माझ्यासोबत चला. असं करत असं म्हटलं जातं की त्यांच्या त्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशनच्या आत्मा त्यांच्यावरती हेवी झाल्या. त्याचा मृत्यू कसा झाला ते सांगतो मी तुम्हाला. ते असे डिप्रेस्ड असायचे आणि 7 जुलैला अंघोळ करायला म्हणून ते बाथरूमात गेले आणि बराच वेळ झाला ते काय बाहेर आले नाही. तर त्यांच्या घरच्यांनी नॉक केलं दरवाजावर जाऊन की शॉवरचा आवाज तर येतोय पण खूप टाईम झाला अजून आला कसा नाही गौरव बाहेर. नॉक केलं, आतून काय आवाज नाही आला. त्यांना संशय आला की असं तर कधी झालं नाही, हा बेशुद्ध तर नाही ना पडला. म्हणून त्यांनी अजून जोरजोरात दरवाजा वाजवला. पण आतून गौरवचा काही रिस्पॉन्स नाही आला. तर त्याच्या घरच्यांनी तो बाथरूमचा दरवाजा तोडायचा ठरवला. तो दरवाजा तोडून आत पाहतात तर काय, गौरव खाली पडलेला होता आणि नंतर त्यांनी जेव्हा त्याला उचललं, नर्व्स चेक केले तर तो ऑफ झालेला. त्याच्या मानेवरती हातांचे निशाण होते. जेव्हा पोस्टमॉर्टम वगैरे केलं तेव्हा डॉक्टरांनी असं सांगितलं, पोलिसांनी पण असं डिक्लेअर केलं की ती सुसाईडची केस आहे. बट त्याच्या जवळच्यांना माहीत होतं की ही सुसाईड नाही, तर ही एक काहीतरी भलतीच गोष्ट आहे ज्याने त्याचा जीव घेतला आहे. ती आजपर्यंत मिस्ट्री सॉल्व्ह झालेली नाही आहे. आजपर्यंत कळालं नाही की गौरव तिवारीची मृत्यू कशामुळे झाली. आणि त्याचे सहाय्यक सांगतात की बऱ्याचदा असं झालं आहे की गौरव सर आमच्याशी पण शेअर नाही करत काही गोष्टी आणि एंडला म्हणजे मृत्यूच्या 2-3 महिन्याआधी तर गौरव सर खूप शांत आणि आमच्याशी जास्त कॉन्टॅक्ट नाही करायचे. फक्त एवढे बोलायचे आम्हाला की आपल्या समजच्या पलीकडे पण भरपूर काही गोष्टी आहेत. असं म्हणतात की त्याच गोष्टी त्यांच्यावरती हेवी झाल्या आणि त्यांचा जीव घेतला. आणि ते सायंटिफिकली या गोष्टी इन्व्हेस्टिगेट करायचे. त्यामुळे ते रिलिजनला पकडून किंवा धर्माला पकडून चालू शकत नव्हते. त्यामुळे ते ह्या गोष्टींना फेस तर करायचे, बट ह्या गोष्टींपासून कसं वाचायचं, ह्या गोष्टीचं त्यांच्याकडे सोल्युशन नव्हतं. मे बी ते असतं तर गौरव तिवारी आज जिवंत असते आणि आज आपल्यात असते आणि आजच्या घडीला ते आपल्या इंडियाचे म्हणजे जसं आपण फॉरेनच्या मूव्हीजमध्ये बघतो, जसं की आता कॉन्ज्युरिंग खूप फेमस आहे फॉरेनमध्ये. तर त्यांच्याकडे एड आणि फॉरेन असे 2 ते कपल दाखवतात की ते इन्व्हेस्टिगेट करतात युजिंग सायंटिफिकली. बट त्याच्यासोबत त्यांच्याकडे बायबल असतं. ते देवाचे पण धावा करतात आणि त्या भूतांना किंवा त्या पॅरानॉर्मल गोष्टींना हँडल करतात. पण इथे ह्या केसमध्ये गौरव सायंटिफिकली तर हे सगळं प्रूव्ह करत होता, बट स्पिरिच्युअलिटी त्याच्याकडे नव्हती. त्यामुळे तो कुठेतरी तिकडे मागे राहिला किंवा मागे पडला, त्या गोष्टीमध्ये कमी पडला. त्या गोष्टी त्याच्यावरती हेवी झाल्या. सो हे होतं ऑल अबाउट शॉर्टमध्ये गौरव तिवारीची लाईफ. रिअली हॅट्स ऑफ की त्यांनी आपल्या इंडियामध्ये मोस्टली ह्या गोष्टी पुढे येत नाहीत. त्यांनी आणल्या आणि हा जगाचा असाच नियम आहे की माणूस मेल्यानंतरच त्याची किंमत होते. तो असेपर्यंत त्याची किंमत कोणी करत नाही. गौरव सरांबद्दल पण तसंच झालं. ते 2016मध्ये ऑफ झाले आणि आत्ता ते ट्रेंडला आलेत आणि त्यांच्याबद्दल खूप लोकांना माहिती भेटते की असा पण एक व्यक्ती आपल्या भारतात होऊन गेला.
सो आज आपण इथेच पॉडकास्ट थांबवूया आणि तुम्हाला आजचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण आपल्या एका नवीन पॉडकास्टमध्ये, एका नवीन अनुभवासोबत, एक नवीन एक्सपिरियन्ससोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. सायनिंग ऑफ फॉर द डे. बाय.